कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्यापैकी बरेच लोक चारचाकी, दोन चाकी अशा नवीन वाहनांची खरेदी विक्री करीत असतात नेहमी आणि त्या खरेदी विक्रीमध्ये आपण कुठली काळजी घेतली पाहिजे याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी अशा आहेत की इन्शुरन्स व लायसन हे असणं गरजेचं आहे की नाही याबाबत सदर व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. मी ॲडव्होकेट विशाल मधुसूदन गावडे, पाटकुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तर मित्रांनो, आपण प्रत्येक वेळेस नवीन मोटरसायकल अथवा फोर व्हीलर गाडी विकत घेत असतो आणि फोर व्हीलर गाडी विकत घेत असताना त्या गाडीसोबत आपल्याला इन्शुरन्स हा कंपल्सरी केला जातो. परंतु केलेला इन्शुरन्स हा आपण त्याला वेळोवेळी करून घेणं हे फार महत्वाचं आहे. परंतु आपण आपल्या काही अडचणीमुळे, आपल्या कामामुळे किंवा इतर वेळ न मिळाल्यामुळे सदर गाड्यांचे इन्शुरन्स आपण रिन्यू करत नाही. परंतु जर इन्शुरन्स रिन्यू केला नाही आणि सदर गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर त्या ऍक्सिडेंटमध्ये कुणाला दुखापत झाली अथवा कोणी मयत झालं तर दुखापत झालेला व्यक्ती स्वतः व मयत झालेल्या व्यक्ती, जर मयत झाला तर मयत झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक हे आपल्या असणाऱ्या ज्युरिडिक्शन मध्ये, कोर्टामध्ये नुकसान भरपाईचा दावा करू शकतात आणि त्यामध्ये नुकसान भरपाईची अमाऊंट ही लाखोच्या घरात असते. त्यामुळे आपल्या गाडीला इन्शुरन्स असणे हे गरजेचे आहे. तसे न केल्यास सदर मालकाला मयत झालेल्या अथवा जखमी झालेल्या ह्या व्यक्तीला नुकसान भरपाई पोटी पैसे द्यावे लागतात. परंतु जर आपल्या गाडीला इन्शुरन्स असेल तर ही नुकसान भरपाईची रक्कम मालकाला न भरता इन्शुरन्स कंपनी देते. त्यामुळे परंतु दुसरी एक महत्वाची बाब अशी आहे की नुसता इन्शुरन्स असून चालणार नाही, तर इन्शुरन्स सोबत तुमच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना असणे गरजेचे आहे. मग ती चारचाकी असो, दोन चाकी असो अथवा मोठी जड वाहने असो, जे वाहन तुम्ही चालवताय त्या वाहन चालवण्याचा परवाना आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तरच इन्शुरन्स कंपनी ही सदर पैसे देण्यासाठी लायबल आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार.